वारी एक अनुष्ठान आहे. वारीच्या विषयी थोडस सांगावंसं वाटतं की वारी करताना काय असतं किंवा आपण या पायी वारी करतो, पायाचं तप करतो. खरं तर आजची वारी फार मस्त झाली, कारण नामस्मरण झालं. गप्पा मारीत किंवा संसारिक गोष्टी करत वारी करणं म्हणजे आवा चालली पंढरपुरा वेशी पासगण का की आवा म्हणजे कोणी मारून नाही बरं. तुकोबार आहे कुणाला आवा म्हणावा, पण आवा म्हणजे आपलं मन. आपण ज्यावेळेस इकडे येतो त्यावेळेस आपलं मन जर घरी लागत असेल, इतर ठिकाणी नामस्मरण सोडून लागत असेल, तर त्या मनाला तुकोबार का म्हणतात. पंढरपूरला येणारी माऊली, परंतु ती जर घरी फोन करीत असेल, कारण त्या काळी फोन नसतं, पण आपण आता उदाहरण जोडलं पाहिजे ना थोडं. ती जर घरीच घरचाच विचार करीत असेल, म्हणजे आपण रानातून चालावं. तुम्हाला गंमत सांगतो, एका परिक्रमामध्ये एका पट्ट्याने मला विचारलं की मला हिकडे बांधलंय सरळ दिसते तो. तू बांध बघायला येतो का? मग बांधच बघायला यायचं असेल तर हा तुला माहिती कोणी विचारलं हिकडे बांधलंय सरळ येतो का? ह्याचा बांध कुठेतरी कोण. म्हणजे सांगायचा विषय काय की परमार्थामध्ये आल्यानंतर संसार जर विसरत नसेल तर मग त्यात मजा नाही. तुकोबाराय म्हणतात की तुकोबारायांना एका जणाने विचारले, महाराज काय सांगायचंय, लय वाऱ्या झाल्या, लय सगळं काय तप झालं, जप झालं, भजन येतंय, सगळं टाळ येतोय, पाप सगळं येतंय, आता आमचं पाप गेलं का? तुकोबाराय म्हणते पाप गेलं का? ही बरोबर तुझा प्रश्न आहे, पण मला अजून तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर. तुकोबाराय त्याला विचारतो, तुझं अवगुण गेलं का? तो अवगुण तर तसंच येतं. अवगुण तसं आहे तर मग याचा अर्थ त्याचं पाप गेलं नाही. काय